जय जय रामकृष्ण हरी. गजर हरी कीर्तनाच्या YouTube चॅनलवरती आपले स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व असेच दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगमान्य संत मान्य देहू निवासी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा हा 4 चरणाचा अभंग असून या आजच्या अभंगामध्ये भगवंताचा आणि गोपाळाचा जो संवाद आहे त्या संवादाला आजचा अभंग स्पर्श करून जातोय. विठ्ठला कोटी ब्रह्मांड नायक जगदाधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम आघात कृपेद्वारे मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप अनाथांची मायमावली संतांच्या तारकापुंजातील एक तेजस्वी आणि ओजस्वी तारा म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर महाराज. विश्वाच्या पारमार्थिक क्षेत्रामध्ये व्याप्त असणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय अधिकरून सर्व संत महंत भाविक भक्त मंडळी तसेच तुम्ही देवरूपी सज्जन श्रोते मायबाप सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात. भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने सालाबाद प्रमाणे चालत असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह. या अखंड हरिनाम सप्ताहासाठी योगदान सगळेच तरुण मंडळी असतील वयोवृद्ध मंडळी असतील सगळ्याच या हिंगणी गावातील मंडळींचं सहकार्य या सहकार्यातून लाभलेला आजचा हा उत्सव. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि आज हे कीर्तन झाल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्यांना तुमच्या मोबाईलवर दराडे शास्त्री नाव टाकलं की हे कीर्तन आपल्या गावचं दिसायला मिळेल असे म्हणजे आमचे कोरडे भाऊ ते पण इथे उपस्थित आहे. त्यांचं चॅनल आहे गजर हरी कीर्तनाचा ते पण इथे उपस्थित आहेत म्हणून सगळ्यांचेच मानाल तेवढे आभार. विठ्ठला विठ्ठला म्हणून आज काल्याचा प्रसंग आहे बघा. काला का श्रवण करायचा असतो? काल्याचा प्रसाद नेमका म्हणजे काय? या भगवंताचं चरित्र का ऐकावं? भगवंताने चोरी केली पण कशाची केली, का केली, याचं सगळ्यांचं विश्लेषण म्हणजे आजचं कीर्तन. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि काला काला आपण म्हणतो पण काला काला म्हणजे काय? तर जे आपण 6 दिवस 7 दिवस जे कष्ट करतोय, कोणी चटाई उचलण्याचं काम करते, कुणी ते झाडून काढण्याचं काम करते, कुणी नामस्मरण करण्याचं काम करते, अनेक प्रकारचे जे श्रमदान करतायत, अन्नदान करतायत, कुणी जो दान करतायत, जे दान करतायत त्या दानाचा मोबदला म्हणजे आजचं काल्याचं कीर्तन. विठ्ठला हो बघा, पहिल्या दिवशी दंडक असतो वारकरी संप्रदायाचा की पहिल्या दिवशी नामपर प्रकरणातला अभंग घ्यायचा असतो आणि फक्त भगवंत नामाचं चिंतन सांगितलं जातं. कारण या संसाराच्या धंद्यामध्ये आपण एवढे रममाण झालोय की आपल्याला राम नाम विसरून गेलेलो आहे. संसाराचा धंदा जन्मभरी केला, संसाराचा धंदा जन्मभरी केला, मुखी नाही आले कधी राम नाम, मुखी नाही आले कधी राम नाम. हा संसाराचा धंदा करत असताना आपल्या मुखामध्ये कधी सुद्धा नाम येणं झाले. येते का? संसार काम करत असताना देवाचं नामस्मरण येते का आपल्या मुखामध्ये? येते का दादा? फक्त आपल्या दिमागात फक्त काम असतं, काम. पण हे संसाराचा धंदा आता आपला रोजचा चालू आहे. हा रोजचा चालू असल्यामुळे हे 7 दिवस 8 दिवस म्हणजे आपली ही बॉडी आहे ना
याच्यातली बॅटरी चार्जिंग करण्यासाठी हा सप्ताह आहे. विठाला म्हणून पहिल्या दिवशी बघा नामपर प्रकरणातलं कीर्तन असतं. माझ्या पालकी ओठावरी नित्य राहो पांडुरंग रखुमाई पांडुरंग रखुमाई. माझ्या दयाची पालकी जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. रोज नित्य आपल्या ओठावर या 7 दिवसामध्ये भगवंताचं नामस्मरण असावं म्हणून आपला हा अखंड हरिनाम सप्ताह. आणि या 7 दिवसामध्ये जे काही आपण केले त्याचा मोबदला म्हणजे आजचा काल्याचा प्रसाद. विठ्ठला जिंदगी में कभी सुख तो कभी गम होता है, जिंदगी में कभी सुख तो कभी गम होता है, ताली तो वही बजाता है जिसके हाथों में दम होता है. बघा असं म्हणलं की बराबर वाजवते. आज मला खरं तर 3 विषय मांडायचे. एक म्हणजे काला, दुसरं म्हणजे भगवान बाबाची आज पुण्यतिथी आहे, आणि तिसरं म्हणजे आज काय आहे. काय रे आज 26 जानेवारीला काय पण म्हणतात त्याला. त्याने सांगितल्यावर तुला कळालं का. जाऊ दे तू आपला पक्वास शिक, काय नाही करे. विठाला विठाला विठाला. हो 3 विषय मांडायचे आहेत आपल्याला. सुरुवातीला काला. तर काला कुठून आला, कुणी कुणाला दिला, कोण कुणाला नेमकं देतं काला. तर काला हा वैकुंठात सुद्धा दुर्लभ आहे. वैकुंठातल्या देवादिकांना विशेष लाभ संत संग, विशेष लाभ संत संग, लाभ संत संग, विशेष लाभ संत संग. तुका मन काला, तुका मन काला वैकुंठी दुर्लभ. तुका मन काला, तुका मन काला वैकुंठी दुर्लभ. हे तुका मन काला, तुका मन काला वैकुंठी दुर्लभ. तुका मन काला, तुका मन काला वैकुंठी दुर्लभ. विशेष लाभ संत संग, विशेष लाभ संत संग, विशेष लाभ संत संग. तुका मन काला, तुका मन काला वैकुंठी, तुका मन काला, तुका मन काला वैकुंठी दुर्लभ. विशेष लाभ संत संग, विशेष लाभ संत संग, विशेष लाभ संत संग. तुका मन काला, तुका मन काला वैकुंठी दुर्लभ. तुका मन काला, तुका मन काला. हे तुका मन काला वैकुंठी दुर्लभ. विशेष लाभ लाभ संत संगे. हा काला तुम्हाला प्राप्त करायचा आहे ना. हा काला प्राप्त करायचा म्हणल्याच्या नंतर तुम्हाला कुठे यावं लागल, या संत समागमामध्ये यावं लागल. या संत समागमामध्ये आल्याच्या नंतर माझे स्वतः ज्ञानोबाराय प्रसाद देता. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ.
या संत समागमामध्ये आल्याच्या नंतर संत प्रसाद देतात. कोण प्रसाद देतो? कोण देतो? अजून पुन्हा एक जण देते बघा. कोण देते? म्हणायचं असलं म्हणा, घ्या आनंद, काय विषय नाही. झालं झालं हाय का? चंद्रभागे वाळवंटी एकच डाळी झाली. चंद्रभागे वाळवंटी माझा चार राजा गोपालाची लाह्या. टाळी टाळी. माझा चार राजा गोपालाची लाह्या. एकच टाळी झाली. एकच टाळी झाली. एकच टाळी झाली. चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राजा गोपालाची लाह्यावाटी. माझा ज्ञान राजा गोपालाची लाह्यावाटी. बारीक राजा गोपालाची लाह्यावाटी. काय म्हणले बघा. एकच टाळी झाली. आपली कधी होणार आहे एक टाळी? हे सध्या आपलं वाळवंटच आहे आणि वाळवंटामध्ये कीर्तन चालू आहे आणि वाळवंटामध्ये आपल्याला काल्याचा प्रसाद मिळणार आहे. काय? काल्याचा प्रसाद मिळणार आहे. मग आपली टाळी कधी होणार आहे? एक. सगळ्यांनी टाळी वाजवायची. एकच टाळी झाली. टाळी टाळी एक झाली पाहिजे अशा. एकच टाळी झाली. एकच टाळी झाली. चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राजा गोपाळाची लाह्यावाटी. माझा ज्ञान राजा गोपाळाची लाह्यावाटी. माझा ज्ञान राजा गोपालाची लाह्यावाटी. माझा ज्ञान राजा गोपालाची लाह्यावाटी. वा भिकाजी महाराज. अजून कोण प्रसाद देतं बघा. कोण देतो प्रसाद? त्यासी हरी देईल. त्यासी हरी त्याची हरी देईल. त्याची हरी देईल. तुम्ही वारे अधिकारी त्याची हरी देईल. त्याची हरी देईल. त्याची बघा. या संत समागमामध्ये आलो आपण एकदा की आपण अधिकारी होऊ. आणि कोणी वारे अधिकारी त्यासी हरी देईल. भगवान परमात्मा सुद्धा इथं आल्याच्या नंतर आपल्याला प्रसाद देत असतो. दुसरं संत प्रसाद देत असतात. म्हणून हा काल्याचा प्रसाद प्राप्त झालासा पाहिजेत. आणि झाला की काय होत असतं? हा प्रसाद आहे. या प्रसादाने नेमकं काय होतं? प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते. या प्रसादाने माणसाच्या जीवनातलं सगळं दुःख नाहीसं होत असतं. पण हा काला आपल्या जीवनामध्ये प्राप्त करण्यासाठी एक अवस्था निर्माण करावी लागते. ती अवस्था म्हणजे अधिकार प्राप्त करणं. तो अधिकार एकदा प्राप्त केला की आपल्याला काला प्राप्त झाला. ज्ञानोबरांच्या काही ओव्या आहेत अधिकाऱ्यासाठी. मनाचे मनपण गेले, बोलाचे बोलकी पण ठेले, जया माझी सापडले ज्ञेय दिसे. अशी अवस्था झाली की काला प्राप्त झाला. वैराग्याचा पांगू फिटे, विवेकाचा सोसू तुटे, न पाहता सहज भेटे. ही अवस्था प्राप्त झाली की काला प्राप्त झाला. अजून चातुर्य हरवी, महत्व लपवी, पिसे पण मिरवी जगाते. ही एकदा अवस्था प्राप्त झाली की काला आपल्याला प्राप्त झाला. विठाला विठाला जिथं मनाचं मन पण राहत नाही, बोलाचं बोलकी पण राहत नाही, ही अवस्था प्राप्त होणं म्हणजे काला प्राप्त होणं. शेवट महत्वाचा असतो. आवश्यक तो शेवट, येर वावगे खटपट. शेवट महत्वाचा असतो. आजचा आपला काल्याचा प्रसंग म्हणजे शेवटचा दिवस आहे. मग काल्याचा असो किंवा माणसाचा असो, प्रत्येकाचा शेवट गोड झाला पाहिजे. शेवट तो भला माझा बहु गोड
माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला शेवट तो मला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाचा माहेरा ठेवी रखुमाईच्या वर शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला शेवट प्रत्येक गोष्टीचा गोड झाला पाहिजे. सप्ताह करतोय, सप्ताहाचा शेवट गोड झाला पाहिजे. हा सप्ताह म्हणजे काय आहे? ही सप्त्याचे 7 दिवस म्हणजे आपले 7 दिवस आहेत बघा. हे सप्त्याचे 7 दिवस म्हणजे आपले 7 दिवस आहेत. तुम्ही श्रीमद भागवत कथेमध्ये ऐकलं असेल बघा की राजा परीक्षित 7 दिवसामध्ये मरणार आहे. तो राजा परीक्षित म्हणजे दुसरं कोणी नाही, आपणच आहोत. राजा परीक्षित म्हणजे आपणच आहोत. जो राजा परीक्षित गर्भामध्ये होता तो गर्भामध्ये असताना त्याचा सांभाळ भगवंताने केला, तसाच अगदी भगवंताने आपला सांभाळ केला. पण तो राजा 7 दिवसामध्ये मरणार आहे, तसे आपण सुद्धा 7 दिवसामध्ये मरणार आहेत. कोणत्या? या 7 दिवसामध्ये. मग 7 दिवस झाल्याच्या नंतर आपला शेवट गोड झाला. मथारे झालेत पण दम निघत नाही प्रमाणाने. नाही बघा, गावातले कौतुक केलं म्हणजे महत्वाचं आहे. बाहेर गावचं कौतुक महत्वाचं नाही. स्वतःच्या बापाने कौतुक ज्या वेळेस केलं त्यावेळेस म्हणायचं आपण खऱ्या अर्थाने मोठे झालो. तुम्ही आज मोठे झाले बघ, म्हणजे पहिलेच मोठे आहेत बाबा. मग तर काय आता तुम्हाला चांगलंच सन्मान केला पाहिजे तुमचा. नाही आता आम्ही काय करत नाहीत, गाववालेच करतील काय करायचं. सुंदर असे म्हणून बघा, जसा सप्ताहाचा शेवट गोड होणार आहे कशाच्या प्रसादाने? काल्याच्या प्रसादाने. तसा माणसाच्या जीवनाचा सुद्धा शेवट गोड झाला पाहिजे. म्हणून हे 7 दिवस म्हणजे आपले 7 दिवस आहे. मी आता काही जास्त या काला तुम्हाला सांगत नाही. तुम्ही म्हणसान काला म्हणजे काय? काला म्हणजे कोठे अभेद नसला पाहिजे. तू का म्हणे काला कोठे अभेद देखिला, जेथे जीव आणि शिव ऐक्य होतं. बघा, काल्याच्या प्रसादामध्ये काय काय असतं? लाही आणि दही. लाह्याचं आणि दह्याचं एकत्रीकरण म्हणजे काला, म्हणजे जीवाचं आणि शिवाचं एकत्रीकरण म्हणजे काला. जिथं देव पहावया गेलो तेथे देवची होऊन ठेलो. देव बघायला गेलो आणि देवच झालो. म्हणजे देव देव आहे आणि मी आहे असा ज्यावेळेस भाव संपून जाईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये काला प्राप्त होईल. विठाला विठाला म्हणून या काल्याच्या आजच्या दिवशी आपल्याला कोणाचं चरित्र वर्णन करावं लागतं तर ते भगवान श्रीकृष्णांचं चरित्र दे उच्चारावे, चरित्र दे उच्चारावे, चरित्र दे
दे गोकुळामध्ये भगवंतानं चरित्र केले, आजचं ते चरित्र सांगायचं असतं. पण कृष्ण जन्माला यायच्या अगोदर भगवान रामचंद्र जन्माला येतात. मग आताच बघा 22 जानेवारीला ज्या आपण गोष्टीची वाट बघत होतो, अपेक्षा होती आपल्याला की आपलं राम मंदिर बनल, राम मंदिर बनल, राम मंदिर बनल. आपण किती दिवस झाले स्वप्न बघत होतो, ते गेल्या 22 तारखेला बघा ते स्वप्न आपलं साकार झालं. बघा आपलं नवीन लग्न झालं तर आपली बायको आपल्याला विचारते, अहो आपलं घर कुठे, आपलं घर कुठे विचारते ना. तिथं जगाच्या मालकाची पत्नी होती सीतामाता. सीतामाता विचारायची, भगवान हमारा घर कहाँ है. लखनजी विचारायचे, भैया हमारा घर कहाँ है. पण माझे प्रभू रामचंद्र त्यांना म्हणतात, एक मेरा योगी आएगा, एक मेरा मोदी आएगा, वो हमारा घर बनाएगा. आणि त्या मोदीनी महाराज घर बनवलंच प्रभू रामचंद्राचं. प्रभू रामचंद्राचं घर बनवलं. बघा सगळ्यांना माहिती आहे, एक गाणं आहे बघा नवीन हिंदी भजन, सगळेजण वाट बघत होते प्रभू रामचंद्राची. मेरी झोपड़ी का बाग आज खुल जाएगा, राम आएंगे. येते ना तुम्हाला सगळ्यांना, म्हणणार ना सगळेजण. मेरी झोपड़ी के बाग आज खुल जाएगा, राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे. पाठीमागच्या पण म्हणा ना, पाठीमागच्या काय नुसते बसलेच का आपण, तुम्हाला आनंद झाला नाही का 22 तारखेचा. राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. मीठे मीठे मैं भजन सुनाऊंगी, मेरी जन्मों के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे. मेरी झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. राम झूलेंगे तो पालना झुलाऊंगी, राम झूलेंगे तो पालना झुलाऊंगी. सगळ्यांनी म्हणायचं, सगळ्यांनी. राम झूलेंगे तो पालना झुलाऊंगी, राम झूलेंगे तो पालना झुलाऊंगी. राम झूलेंगे तो पालना झुलाऊंगी, राम झूलेंगे तो पालना झुलाऊंगी. मीठे मीठे मैं भजन सुनाऊंगी, मीठे मीठे मैं भजन सुनाऊंगी. मीठे मीठे मैं भजन सुनाऊंगी. टाळी टाळी सर्वांनी. मीठे मीठे मैं भजन सुनाऊंगी. मेरी जन्मों के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे. मेरी झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. श्री राम जानकी
लो मेरे दिल के नगीने में श्री राम जानकी बैठे मेरे सीने में जानकी बैठे मेरे सीने मुझको हर घर में अब एक ही नाम हर घर में अब एक ही नारा गूंजेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा भारत का बच्चा बच्चा जय 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 राम बोलेगा भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा हर घर में अब एक ही नाम हर घर में अब एक ही नाम एक ही नारा गूंजेगा जय श्री राम जय श्री राम थांबा थांबा यांना म्हणत आहे सगळ्यांना हे काय नुसते बसायला का इकडचा सगळ्याचा आवाज आला पाहिजे जय श्री राम जय जय श्री राम जय श्री राम मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा हम हैं हिंदू बब्बर से बब्बर से गब्बर से हम हिंदू है बब्बर शेर बब्बर शेर बब्बर शेर गब्बर शेर गब्बर शेर गब्बर शेर अरे हाँ हिंदू बंदी का बब्बर शेर है बड़ा आएंगे तो कर देंगे हम सबको दे पाएंगे तो जहाँ राम ने जन्म लिया है मंदिर वही बनाया है राम ने जन्म लिया है वही मंदिर बनाया राम नाम का सारे भारत में लहराया है राम नाम का पी के प्याला राम नाम का पी के प्याला राम की धुन में डोलेगा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा हम है हिंदू बब्बर शेर बब्बर शेर बब्बर शेर अरे हा हिंदू म्हणजे एक बब्बर शेर आहे बघा हा हिंदू म्हणजे एक बब्बर शेर आहे बघा हाच एक बब्बर शेर मागे बघा अयोध्येला गेला कोण बाळासाहेब ठाकरे बघा हा एक हिंदूचा बब्बर शेर होता आपण त्या अयोध्येमध्ये गेल्याच्या नंतर ज्या बाबराने मस्जिद आपल्या प्रभू रामचंद्रांचं मंदिर पाडलं आणि तेथे बाबरी मस्जिद बांधली त्या बाबरी मस्जिदीचा राज कधी सुरू झाला ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरे बघा अयोध्येला गेले आणि पहिली बाबरी मस्जिदीची वीट ही बाळासाहेब ठाकरेंनी पाडली आणि तेव्हापासून या बाबरी मस्जिदीचा राज सुरू झाला म्हणून हा हिंद म्हणजे का बब्बर शेर आहे बब्बर शेर ओ मेरे प्रभु श्री राम का लाल निशान लहराएगा भारत के सरजमीन पर एक ही नारा गूंजेगा जय श्री राम हर घर में अब एक ही नाम हर घर में अब एक ही नाम एक ही नारा गूंजेगा जय श्री राम जय जय श्री राम जय श्री राम मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा हो हो बस बस बैठो टाळी वाजवा सर्वांनी एकदा टाळी म्हणजे या 22 तारखेचा आनंद सगळ्यांना झाला होता म्हणून एवढ्या उत्साहाने बघा माय मावल्या उठल्या पण हे एक नाही उठली डीजे समोर नाचणार अशी जीप कडून जस काय वाळू चाळायला लागल्या
आता म्हणायला लागले जय श्रीराम. बघा पहिला यांचाच नंबर आहे कुठं पण. यांच्यासाठी सगळ्या पुरुष मंडळींनी टाळ्या वाजवायच्या, महिलांनी. कशासाठी तुम्हाला टाळ्या वाजवायला लावल्या? अवे यांच्या मालिका सोडून इथं कीर्तन आल्यात म्हणून. म्हणून अगोदर प्रभू रामचंद्राला जन्माला यावं लागेल, तेव्हा कोण येणार आहेत? भगवान श्रीकृष्ण. त्रेतायुगामध्ये राम येणार. राम का तर रमंते योगिनो यस्मिंच राम. ज्याच्याकडे बघितल्याच्या नंतर माणसाचं मन रममाण होतं त्याला राम म्हणायचं. आणि कृष्ण कुणाला म्हणायचं? कृष्णम आकृष्टम करोति इति स कृष्ण. ज्याच्याकडे बघितल्याच्या नंतर आपलं मन आकृष्ट होतं, आकर्षण निर्माण होतं. कृष्ण कृष्ण शब्द असा मनावर तुम्ही सतत सतत सगळ्यांनी म्हणायचं. आता एवढं तुम्ही आनंदाने आनंद घेतला, आता कृष्ण कृष्ण म्हणायचा. कृष्णा 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 मनावर. कृष्णा 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 कृष्णा. आकर्षण शब्द होतो. काय शब्द तयार होतो? आकर्षण शब्द होतो. म्हणून ज्याच्याकडे बघितल्याच्या नंतर माणसाचं आकर्षण निर्माण होतं. ज्याच्याकडे बघितल्याच्या नंतर त्याला बघतच राहावं असं वाटतं, आपलं देहभान विसरून जातो, त्याला कृष्ण म्हणायचं. विठाला विठाला. आणि म्हणून हा भगवान परमात्मा ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येत असते त्या त्यावेळेस भगवान परमात्मा जन्म घेत असतो. यदा यदा ही धर्मश्च ग्लानिर्भवती भारत. बघा ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते, अत्याचार वाढायला लागतात, त्या त्यावेळेस भगवंत जन्माला येत असतो. त्रेतायुगामध्ये आला, सत्ययुगामध्ये आला आणि द्वापार युगामध्ये आला. पण द्वापार युगामध्ये आल्याच्या नंतर एक कार्य आगत्यम कोटी कार्यम चकारा. त्रेतायुगामध्ये आला, पण त्रेतायुगामध्ये आल्याच्या नंतर एक बाणी, एक वचनी आणि एक पत्नी. बोलीला वाल्मिक तैसेची करीन, वर्तोणी दाविन नामा म्हणे. म्हणून प्रभू रामचंद्र ज्या जन्मामध्ये आले तेथे त्या बंधनामध्ये असल्यामुळे त्याने काही कार्य फक्त जे वामनाने आपल्या जे कार्य त्यांना जेवढं लिहून ठेवलं होतं तेवढंच त्यांना करता आलं. म्हणून आता या कृष्ण अवतारामध्ये एक कार्यम आगत्यम कोटी कार्यचकारा, म्हणजे एका कार्यासाठी आले आणि अनेक कार्य अनेक लीला करून गेले. विठाला विठाला. त्याला कृष्ण म्हणायचं. जब जब होए धर्म की हानि, वाढवू असुर महाभिमानी. जिथं अभिमानी वाढतात, दुष्ट वाढतात, तेथे भगवान परमात्मा जन्म. धर्म रक्षवया अवतार देसी, धर्म रक्षवया आपुला धर्म रक्षावया रक्षावया अवतार घेसी, आपुल्या पाळीसे भक्तजना. बघा किती छान महाराजांनी प्रमाण दिलं. जिथलं पाहिजे तिथं. नाहीतर काय हल्ली प्रमाण महाराज बेकार निघलेत. काल्याचं कीर्तन म्हणलं, काल्याचं कीर्तन म्हणलं की लय प्रमाण बेकार म्हणायला लागलेत महाराज. इथं आपले बघा म्हणजे आजचं गंधर्व सभा महाराज खूप श्रीमंत दिसायला लागले. ते गंधर्व सभा आपल्याला दुसरीकडे भेटत नाही, कुठं कुठंच भेटते बघा. गंधर्व सभा खूप श्रीमंत आहे, यांना जपून ठेवा बघा. आम्ही 2 घंटे कीर्तन करून जातो, आमचं झालं संपलं. पण 7 दिवस तुम्हाला आनंद देण्याचं काम कलाकार मंडळी करत असतात. यांची तुम्ही निगा राखली पाहिजेत, यांची काळजी घेतली पाहिजे, त्यांना जेवायला व्यवस्थित दिलं पाहिजे. ते म्हणतील तसं तरी म्हणले तरी, बुडाचं म्हणलं तर बुडाचं, पण म्हणतील तसं दिलं पाहिजे.
कारण यांचे जेवढे उपकार आहेत तेवढे महाराज लोकांचे नाहीत बरं का. आम्ही काय 2 घंटे येणार थोडंसं सांगणार निघले लगेच, पण 7 दिवस तुमच्या इथं काम करणारे म्हणजे तुमचे काम करीच येतो. ते तुमचं सांगितले काम सगळं तसं करणार. ते म्हणले ना तुम्ही चाल म्हणा, त्यालाच म्हणावं लागते का, हा गावच्याला म्हणावं लागते का बरं. नाही म्हणून बरं आहे. नाहीतर आमच्या इकडचा एक भजने महाराज एवढा ओरडला त्याचं तोंड वाचलं खालीच होईना झालं. यांच्यासारखाच होता पण हे नव्हते. त्यांना लय म्हणायचा नाद होता. तोंड वाचवलं मला, तोंड बंदच होईना झाले. तेवढा ते काशी उडत चिमणी आली, अंड दिली आणि पळून गेली. ते तुम्हाला तुमच्यासारखे तिथले दात दिसले बघा, त्याच्यामुळे म्हणले. म्हणून इथं सगळे सुज्ञ मंडळी आहेत. काय असतं असे कलाकार मंडळी, असे सुज्ञ मंडळी ऐकणारे असले ना कधी मध्ये माणसाला दडपण येतं, पण असे नसले की कधी मध्ये दडपून पण देता येतं. म्हणून सगळे सुज्ञ मंडळी आहेत. ज्या वेळेस धर्माला ग्लानी येत असते त्या त्यावेळेस भगवान परमात्मा जन्माला येतो, आपल्याला कळालं. पण द्वापार युगामध्ये असं काय झालं होतं की भगवान परमात्म्याला जन्माला यावं लागलं. तर की कंस होता बघा, दुराचारी कंस होता. या कंसाला मारण्यासाठी आणि कितीतरी दृष्ट होतं, त्या दृष्टांचा संहार करण्यासाठी, त्यांना मारण्यासाठी भगवान श्रीकृष्ण जन्माला येणार आहे. म्हणून बघा या कंसाला 7 बहिणी आहेत. 7 किती भागवत कथेमध्ये सांगितलं का तुम्हाला? 7 बहिणी आहेत. तर 6 बहिणींचा विवाह या वसुदेवासोबत लावून दिला कुणी, कंसाने. आणि एक राहिली होती, तिचं नाव देवकी. आणि देवकी म्हणले कुणाला त्याची, देवकी सुद्धा वसुदेवालाच द्यायची. म्हणून देवकीचा विवाह वसुदेवासोबत करून दिला. थाटामाटामध्ये लग्न लागलं. वरातीमध्ये कंस नाचायला लागला, दारू पिऊन मदिरा पिऊन नाचायला लागला. बघा आता बहिणीचे भाऊ दारू पिऊन नाचतात म्हणजे काय नवल नाही, हे पहिलंच आहे बघा. म्हणून भले माणसं हो, तरुण मंडळी ऐका, व्यसनाधीनी होऊ नका. अरे माझ्या तरण्या जाऊ नको मरण्या, दे सोडून व्यसनही किती करू मी मन धरण्या. तुझ्या या नादा पायी हैराण झाली तुझी आई. तुझी आई खूप त्रासली रे. या तरुणांनी व्यसनापासून दूर झालं पाहिजे. व्यसनाने बघा कौटुंबिक हानी तर होतेच, शारीरिक हानी होते आणि आर्थिक हानी सुद्धा होते. म्हणून व्यसन करू नका दादा. व्यसनाने कितीक जणांचं घर वायाला गेले. कितीक बघा कंस कोण होता, बहिणीच्या वरातीमध्ये दारू पिऊन नाचू लागला बघा. दारू गांजा मत पियारो अक्ल गुम हो जाएगी. दारू गांजा मत पियारो अक्ल गुम हो जाएगी. अपने भले का काम करे तो मुंह में मट्टी जाएगी. दारू गांजा मत पियारो अक्ल गुम हो जाएगी. दारू गांजा मत पियारो अक्ल गुम हो जाएगी. वाह वाह. दारू गांजा मत पियो यारो, अक्ल गुंग हो जाती है. अपने जेब का दाम खर्च कर मुंह में मिट्टी जाती है. अहो आपल्या खिशातला पैसा खर्च करायचा, आपल्या पैसा खिशातला खर्च करायचा आणि स्वतःच माती तोंडात घालून घ्यायचे. बघा शारीरिक हानी तर आहे, कौटुंबिक हानी आहे. बघा ज्याच्या घरी पिणारा माणूस आहे त्याच्या घरी सुख नांदत नाही. आर्थिक हानी आहे, पैसा टिकत नाही. आणि शारीरिक हानी म्हणजे शरीर साथ देत नाही. म्हणून मित्रांनो, माझ्या मित्रासारखे आहेत तरुण मंडळी बघा, मी तुमच्याच वयाचा आहे. काय नाही मिळणार, दारू गांजा पिणारे, मदिरा पिणारे, तंबाखू खाण्याने काय नाही मिळणार. खाऊन थुकायचं आहे आणि पैसा कमवायचा, बाकी काय नाही. विठाला विठाला. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगे शाम को उतर जाएगी. लेकिन एक बार एक हरि नाम का प्याला तो पी के देख, तेरी जिंदगी सवर जाएगी. एकदा हरिनामाचा प्याला पी. या हरिनामाचा प्याला पिला ना, आपलं जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज हरिनामाचा प्याला मिळणार आहे आपल्याला. प्याला म्हणजे काल्याचा प्रसाद मिळणार आहे, तो घ्या. त्यांनी आज तो सेवन करत असताना असा निश्चय करा की आजपासून मी माझ्या जीवनामध्ये तंबाखू खाणार नाही, बिडी ओढणार नाही, सिगारेट ओढणार नाही, दारू पिणार नाही.
चिकन मांस हा खाणार नाही. बघा सगळ्यांनी आज प्रसाद खाल्ल्याच्या नंतर ज्यांची इच्छा आहे त्यांनी बघा हा प्रसाद घेतल्याच्या नंतर सगळ्यांनी अशी एक मनामध्ये भावना निर्माण करायची. झालं म्हणून हा कंस बघा दारू पिऊन नाच होता. तेवढ्यात आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगत असे कंसा माने हा भरवसा बोलण्याचा. अरे तुझ्या बहिणीच्या लग्नामध्ये एवढा आनंदाने नाचायला लागला, मदिरा पिऊन नाचायला लागला. याच बहिणीच्या पोटी एक मुलगा जन्माला येणार आहे. तो जगाचा मालक आहे आणि तो तुझा काळ आहे. बघा यानं याच्या जीवनावर आलं की आपल्यावर आलं की लोकांना महाराज नाते की ते सगळे विसरून जाते. आपल्यावर आलं की नाते की ते सगळे लोक विसरून जातात. बघा कोरोनाच्या काळामध्ये लोकांना कळालं बघा कोणी कुणाचं नाही म्हणून. अरे एकमेकाच्या जवळ सुद्धा उभे राहत नव्हते लोक. म्हणून आपल्यावर आले की जवळ कोणी नसतं उभं राहत. म्हणून एकटे स्वतःवर डिपेंड राहा. बघा दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. हे जीवन स्वतःवर डिपेंड नसलं पाहिजेत. स्वतःवर विश्वास असला ना सगळं काही होत असतं. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. म्हणून विश्वास असला पाहिजे. पण काय करा महाराज पानिपतच्या लढाईत विश्वासराव मेले तेव्हापासून विश्वासच नाही राहिला. विठाला विठाला. आता बंदिश तिकडं या वसुदेवाकडे आणि देवकीकडे गेला. आणि देवकीकडे गेल्याच्या नंतर या दोघांना सुद्धा जवळ गेल्याच्या नंतर खडग घेऊनी माराया धावला. हात तो धरिला वसुदेवे. खडग घेऊन मारायला धावला. कुणावर? स्वतःच्या बहिणीवर. स्वतःच्या बहिणीला मारायला लागला. बघा का? कारण त्याचा काळ येणार होता मारायला. म्हणून या दोघांना सुद्धा बंदीशाळेमध्ये टाकलं. बघा ज्या बंदीशाळेमध्ये टाकलं त्या बंदीशाळेच्या ठिकाणी आज मस्जिद आहे. बघा मथुरेला कोण कोण गेले त्यांना माहिती आहे. बघा ज्या ठिकाणी बंदीशाळेमध्ये वसुदेव आणि देवकी होते बघा त्याच बंदीशाळेच्या ठिकाणी आज मस्जिद आहे. मस्जिद अशी कितीतरी देवस्थान आहेत बघा. म्हणून काळजी करायची नाही. ये राम मंदिर तो झाकी है, ये राम मंदिर तो झाकी है, मथुरा और काशी अभी बाकी है. अरे मथुरा आणि काशी अजून बाकी आहे. ज्या ठिकाणी प्रभुरा आपल्या भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता तिथे मस्जिद आहे महाराज. पण आज ती मस्जिद बंद आहे. त्या मस्जिदीचा वाद चालू आहे आज कोर्टामध्ये. आपण जिथे दर्शन घेतो ते आज मस्जिदीच्या ठिकाणी जे दरवाजा आहे जे म्हणजे कारागृह होता त्या कारागृहाच्या ठिकाणी जो दरवाजा होता पहिला त्या दरवाजाचं आपल्याला दर्शन मिळतं. ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने जन्म घेतला त्या ठिकाणचं नाही मिळत. कारण शासनाने भांडणं होऊ लागले म्हणून शेजारी जागा दिली. बघा तिथं अजून पण मोबाईल सुद्धा नेण्यासाठी परवानगी आहे. एकदम सिक्युरिटी आहे तिथं. पोलीस सगळीकडे असं बंदोबस्त आहे. कुणाला तिथे मोबाईल सुद्धा आतमध्ये नेऊ देत नाहीत. म्हणून आपले सगळे जे देवस्थान आहे ते आपल्याला मिळाले पाहिजेत. आणि जोपर्यंत मी काय कोणत्या राजकारणाविषयी बोलत नाही, कोणाच्या पक्षाविषयी बोलत नाही. आपला पक्ष म्हणजे वारकरी आहे. पण जो या वारकऱ्यासाठी करील त्याचा आम्ही त्याचं नाव घेणारच. मंदिर अब बनने लगा है, भगवा रंग चढ़ने लगा है, मंदिर जब बन जाएगा सोच न जरा क्या होगा. म्हणून आता मंदिर व्हायला लागले आपले. बघा जिथं जिथं मस्जिद आपलं मंदिर पाडून जिथे जिथं मस्जिद झाली ना तिथं आपलं मंदिर झालंच पाहिजे. आणि जोपर्यंत मोदी आहे तोपर्यंत आपले सगळे मंदिर आपल्या ताब्यात मिळणार आहेत. विठाला विठाला. बंदी शाळेमध्ये टाकले या दोघांना. पहिला मुलगा झाला, दुसरा मुलगा, तिसरा मुलगा, असे सातवा मुलगा जो आहे तो रोहिणीच्या गर्भामध्ये ट्रान्सफर केला. आता आठवा गर्भ आता यशोदेच्या गर्भामध्ये वाढायला लागला. देवकीचं तेज असं सूर्यासारखं
दिसे सूर्या जैसे कंसाचे हृदय जळतसे. बघा कंसाचं हृदय आता जळायला लागलं देवकीचं तेच बघून. पण आता भगवान श्रीकृष्ण 9 महिने 9 दिवस झाले. 9 महिने 9 दिवस झाल्याच्या नंतर विमानाची दाटी पुष्पांचा वर्षाव स्वर्गी हुने देव करिता ती. आता सगळीकडून पुष्प वर्षाव व्हायला लागला. भगवान जन्माला येणार आहेत. भगवान जन्माला येणार आहेत. सजा दो घर को गुलशन सा नीरे गरे गरे सा. सजा दो घर को गुलशन सा मेरे सरकार पम पम गम गरे गरे दानी गरे गम गम धम धनी धनी सानी धनी द पद पम पम गम गरे गरे दा. सजा दो घड़ी को गुलशन सा मेरे सरकार. सजा दो घड़ी को गुलशन मेरे सरकार लगे कुटिया भी दुल्हन सी मेरे सरकार आए. आज कृष्ण जन्माला आलाय म्हणून सगळीकडे आता झाडांना आनंद झाला, पक्ष्यांना आनंद झाला, देवी देवतांना आनंद झाला, फुलांचा पुष्पांचा वर्षाव व्हायला लागला. म्हणून भगवान श्रीकृष्ण 8 वर्षाची मूर्ती तिथं विराजमान होते. 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली की ते भगवान काय म्हणतात की हे नंदराजा नंदाच्या घराला मज नाही गोकुळाला. पण वसुदेवजी म्हणतात अरे नंदाच्या घराला तुला घेऊन जाईल पण हे तुझं 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती एवढी मोठी कशाला नेऊ आणि कशी नेऊ बरं. भगवान श्रीकृष्ण म्हणतात बाबा काय काळजी करू नका. जसं बाळ जन्मलेला असता आल्या तसा भगवंताने अवतार धारण केला. भगवान परमात्मा जन्माला येत नसतात, भगवान परमात्मा प्रगट होत असतात. भगवान परमात्मा प्रगट झाले की बाळ रूपामध्ये आले. भगवंताला एका टोपलीमध्ये घेतलं आणि भगवंताला उचलल्या काय झालं माळात. उचललीला कमळापती उचललीला कमळापती उचललीला कमळापती उचललीला कमळापती उचलीला कमळापती उचलीला कमळापती उचलीला कमळापती उचलीला कमळापती. आता कमळापती उचललाय चाल पण तशी आली पाहिजे. उचललीला कमळापती उचललीला कमळापती उचललीला कमळापती उचललीला कमळापती उचलीला कमळापती उचलीला कमळापती उचलीला कमळापती उचलीला कमळापती. हो पायीच बंधन गळती 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 उचललीला कमळापती उचललीला कमळापती उचललीला कमळापती उचललीला कमळापती उचलीला कमळापती उचलीला कमळापती उचलीला कमळापती उचलीला कमळापती. आता उचलला कमळापती म्हणल्यावर चाल पण तशीच उचलती असली पाहिजे. पण पायीचे बंधन गळती गळती म्हणजे गळणार आहेत ना गळल्यासारखंच आलं पाहिजे. म्हणून पायीचे बंधन गळती. ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाला आपल्या डोक्यावरती घेतलं की जेवढे काही बंधन होते जेवढ्या काही बेड्या होत्या त्या सुटल्या. बघा डोक्यावर घ्यायचं ना कुणाला घ्यायचं याच्यातला परमार्थिक दृष्टिकोनातला तुम्हाला भाव सांगतो. बघा
डोक्यावर भगवंताला घेतल्याच्या नंतर आपण जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये जेवढे काही बंधनं आहेत त्या बंधनातून माणूस मोकळा होत असतो, त्या बंधनातून माणूस सुटत असतो. असं म्हणायला गेलो माझाच बघा रुमाल सुटला आता. भगवंताला आपल्या डोक्यावर घेतल्याच्या नंतर आपले सगळे बंधन गळून जात असतात. प्रत्येकाच्या जीवनामध्ये बंधन आहेत, पण आपुले आपण करा सोडवण, ही तर सोडवण करायची गरज नाही. भगवंताला एकदा डोक्यावरती घेतलं, त्याचं एकदा आपण नामस्मरण करायला लागलो, त्याचं एकदा आपण भजन करायला लागलो की आपण सगळ्या बंधनातून मुक्त होणार आहोत. म्हणून भगवंताला उचललं आणि आता घेऊन जातात. पण यमुने मातेला पूर चढला आचाट, त्या शिलाविला अंगुष्ट. यमुने मातेला दर्शन घ्यायचं होतं, यमुने मातेला दर्शन दिलं. आता यमुने मातेने वाट दिली जायला. भगवान श्रीकृष्णाला तिथे यशोदे मातेजवळ ठेवलं. यशोदे मातेजवळ ठेवल्याच्या नंतर तिथं माया उपजली होती, त्या मायेला घेऊन येतात. इकडे आणल्याच्या नंतर माया ओरडायला लागती. हे कंसाला कळतं. कंस धावत येतो आणि त्या मायेला असा घेतो आणि गरगर फिरवतो. पण तेवढ्यात ती वीज गोकुळामध्ये कृष्ण जन्मला. त्याला सांगितलं आता कंसाला चळकाप सुटला. कृष्ण गोकुळी जन्मला, दृष्टा चळकाप सुटला. आता कृष्ण गोकुळामध्ये जन्माला आला महाराज. पण गोकुळामध्येच का आला? गोकुळातलं चरित्र का आपल्याला वर्णन करायचं की ग्वाहाकुलम इतिस गोकुल म्हणजे गो नाम इंद्रिय, हे इंद्रिय आहे आणि या इंद्रियामध्ये आत्मा आहे. तो आत्मा म्हणजेच राम आहे. मग या आत्म्याच्या ठिकाणी, या मनाच्या ठिकाणी एक वेळेस प्रभू रामचंद्र जन्माला यावासाठी, हा श्रीकृष्ण जन्माला येण्यासाठी आपल्याला नित्य भजन करावं लागणार आहे, नित्य नामस्मरण करावं लागणार आहे. एकदा आपण त्याचं नामस्मरण करू की आपल्या या मनाच्या राज्यगादीवर भगवान श्रीकृष्ण बसणार आहेत. मग आमच्या जीवनामध्ये आनंद असला पाहिजे. आपलं मन हे यशोदे मातेसारखं असलं पाहिजे. नंदा शब्द म्हणल्याच्या नंतर शब्द बघा काय होतो तयार. आता परत एकदा मगाशी काय तुम्हाला कृष्ण कृष्ण म्हणायला लावलं होतं. आता एकदा नंदा 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 शब्द म्हणा बरं. नंदा 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 म्हणा म्हणा. आनंद शब्द तयार होतो. काय नंदा आनंद 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 म्हणल्याच्या नंतर आनंद शब्द तयार होतो. म्हणून जेथे आनंद असतो तेथेच भगवान परमात्मा जन्माला येत असतो. बघा यशोदा, यशोदा हा शब्द यशदा होता. जी मुलगी, जी स्त्री, आपला मुलगा तर आपलाच आहे पण दुसऱ्याचा मुलगा सुद्धा आपला आहे. आणि जसे आपल्या मुलाला संस्कार देते तसेच इतरांच्या मुलांना सुद्धा संस्कार देते. त्यांना लढवते, घडवते, कधी कधी बडवते आणि जगाचा जगद्गुरु बनवते. तिला यशोदा म्हणायची. आणि यशोदा अशी एखादी आपल्या गावातली सुद्धा असू शकते. म्हणून ग्वाहाकुलम इतिस गोकुल, हे गोकुळ आहे. आणि या गोकुळामध्ये कधी जन्माला येणार आहे भगवान परमात्मा? ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये नित्य आनंद आहे. आपण कोणाचा द्वेष, मद, मत्सर करत नाहीयेत. आपल्याकडचे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार सगळे विकार नाहीसे झालेले आहेत. आपल्या या अंतकरणामध्ये नवविधा भक्ती वास करत आहेत. श्रवणम, कीर्तनम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, जाख्य, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. घर पाहून एकांताचे, नवविधा नवनीताचे. म्हणून भगवान परमात्मा चोरी करणार आहे. पण कोणत्या घराची? या घराची. पण या घरामध्ये काय असलं पाहिजे? भक्ती, ज्ञान, वैराग्य, सगळे काही जे चांगले विकार आहेत त्या सगळ्यांचा एकत्रीकरण म्हणजे आपलं हे शरीर आहे. पण कधी? ज्या वेळेस आपला भगवान परमात्मावर विश्वास, आपला विश्वास राहणार आहे, आपण ठेवणार आहेत त्यावेळेस.
म्हणून खऱ्या अर्थाने हे गोकुळ आहे. या गोकुळाला आपल्याला एकत्र आणायची, या इंद्रियांना एकत्र आणायचे. इंद्रियांना एकत्र आणणं म्हणजे आपल्या शरीराचं गोकुळ करून घेणं. विठाला विठाला अनाच्या गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण जन्माला आले. यशोदा माता सकाळचा प्रहर होता, झोपलेली होती. नंदराजाची बहीण आले सकाळी सकाळी बघा, नीट ऐका. आणि ते तेजस्वी स्वरूप बघितलं बघा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळालो पलिया कस्तुरी मळवट चंदनाचे उठे बरहा पीडम नटवर वहप्पू कर्ण येऊ कर्णिकारम विभ्रदवास कनक कपिशम वैजयंतीचे माला. याचा सरळ अर्थ म्हणजे सुंदर आहे ते ध्यान उभे विटेवरे करगटावरी ठेवण्या तुळशी अरगळा काशी पिंदांबर आवडे निर्तर ह्याचे ध्यान मकर कुंडरे तरपती सर्वांनी कंठी कौस्तुभ म्हणे विराजिते. म्हणजे बरहा पीडम नटवर वहप्पू कर्ण येऊ कर्णिकारम. त्याला बघितल्याच्या आनंद बेभर होऊन गेली. नंदराजाकडे धावत धावत गेली. नंदराजाकडे धावत धावत गेल्याच्या नंतर नंदराजाला घाई घाई मध्ये म्हणायला लागली, आपको लाला भयो, आपको लाला भयो, लाला भयो, लाला भयो, लाला भयो. ओरडत ओरडत पळायला लागली नंदराजाकडे. नंदराजाकडे गेल्याच्या नंतर नंदराजा म्हणायला लागले, का भयो, काय चिल्ला रे इथला, काय झालं तुला, काय झालं एवढं ओरडायला. ती म्हणते फक्त लाला भयो, लाला भयो. अरे लाला भयो लेकिन किसको भयो. अरे मुलगा झाला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, झाला यशोदेला, पुत्र 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 झाला यशोदेला. भगवान श्रीकृष्ण जन्माला आलेत गोकुळमध्ये आणि सगळ्याला आनंद झालाय ना. मग आता नंदराजाला आपण बधाई देणार आहोत की नाही. तुम्ही भागवत कथेमध्ये बधाई दिली की नाही, दिली का बधाई. सगळ्यांनी आता पण बधाई द्यायची. मी म्हणतो तसं माझ्या पाठीमागे म्हणायचा, हे नंदराजा, हे नंदराजा, आपको लाला भयो है. सगळ्यांचा आवाज आला पाहिजे बारीक टाळ. हे नंदराजा, आपको लाला भयो है. हे यशोदा मैया, आपको लाला भयो है, इसलिए आपको ढेर सारी बधाई हो. आवाज आला नाही तुमचा. आपको ढेर सारी बधाई हो. नंद जी के आंगन में बजरंगा जो बधाई, नंद जी के आंगन में बजरंगा जो बधाई, नंद जी के आंगन में बजरंगा जो बधाई, नंद जी के आंगन में बजरंगा जो बधाई. 100 बार बधाई लोगो, 100 बार बधाई, 100 बार बधाई लोगो, 100 बार बधाई.
100 बार बधाई, लाखों बार बधाई। नंद जी के आंगन में बज रही आज बधाई, नंद जी के आंगन में बज रही आज बधाई, नंद जी के आंगन में बज रही आज बधाई, नंद जी के आंगन में बज रही आज बधाई बधाई। 100 साल के बूढ़े बाबा, 100 साल के बूढ़े बाबा, 100 साल के बूढ़े बाबा, 100 साल के बूढ़े बाबा। आता बारीक बघा, आता नंद राजाला ज्यावेळेस ती गवळण सांगायला जाते बघा, नीट आहे, ज्यावेळेस नंद राजाला ती गवळण सांगायला जाती तेव्हा आता नंद राजाला कळतं की मला मुलगा झाला। नंद राजा धावत धावत जातात पण तिथं गवळणी आतमध्ये येऊ देत नाही, गवळणी आतमध्ये येऊ देत नाहीत म्हणून गोपाळ त्यांच्याकडे धावत धावत येतात, म्हणते अरे नंद राजा आपको लाला को आपको मुड़ो देखना है ना, तुमच्या लालाचं तुम्हाला जर तोंड बघायचं असेल ना तर तुमचे पांढरे केस काळे करावे लागणार आहे, तुमची पांढरी झालेली दाढी काळी करावी लागणार आहे। आता नंद राजाची पांढरे केस काळे केलं, पांढरी दाढी काळी केली ना। आता सगळं आता नंद राजाला एवढं नटवलं, आता नंद राजा म्हणतात मुको मोडो देखनो है, आयना लाव, म्हणजे आरसा आणा, मला आरशामध्ये माझं तोंड बघायचं। नंदराजानं आपलं तोंड बघितलं की मला ते म्हणले मला तर वाटायला लागलं माझं नेमकंच आता लग्न होणार आहे, जसा काय मी नवरदेवच आहे। अरे म्हणलं एवढा आनंद बघा, मी आज नवरदेवासारखा, आजच माझं लग्न झालं मला असं वाटायला लागलं। पण तेवढाच एक गोपाळाला जे दह्याचा जो माठ होता तो नंदराजाचा धाम दिशी डोक्यात पाडला। नंदराजा कळला अरे का करे हो का करे, हे माझ्या डोक्यावर तुम्ही माठ फोडला, किती मी सजवून नटलो होतो, माझे डोक्यातले केस बघा पांढरे झाले होते तरी काळे केले, आणि सगळं मजा तुम्ही दह्याने भरवलं। तेवढ्यात दुसरा एक गोपाळ त्याने जो ताकाचा डेरा घेतला होता तो नंदराजाच्या आता नंदराजाला म्हणतात आपको लाला को मोडो देखनो है ना, तर असंच करावं लागते म्हणे, तुमच्या पोराचं जर तुम्हाला तोंड बघायचं ना तर असंच करावं लागतं, तेव्हा मुख बघायला भेटते। नंदराजाने असं ऐकल्याच्या नंतर म्हणतात अरे अजून आणा माझ्या डोक्यावरती फोडा। नंदराजा बघा एकमेकांच्या अंगावराचे दही दूध फेकत होते, लोणी फेकत होते, सगळीकडे आनंदी आनंद झाला होता, सगळीकडे एवढा आनंदी आनंद झाला होता। आता गवळणी ताटी वाटी सुंट वडे, एक धावी एकी पुढे एक धावे एकी पुढे वाटी ताटी सुंट वडे, एक धावे एकी पुढे एक वाटी सुंट वडे, एक धावे एकी पुढे वाटी ताटी सुंट वडे, एक धावे एकी पुढे एक वाटी सुंट वडे। पुत्र झाला यशोदेला, गवळण मनन गवळण लाल पुत्र झाला यशोदेला, गवळण मनती गवळण लाल पुत्र झाला यशोदेला, गवळण मनती गवळण लाल पुत्र झाला यशोदेला। सगळीकडे आनंदी आनंद झाला बघा, तुम्हाला आनंद झाला का नाही? एकदा टाळी वाजवा की एवढा आम्ही ओरडायला लागलो। नंद जी के आंगन में बज रही आज बधाई, 100 बार बधाई लोगो, 100 बार बधाई, 100 बार बधाई लोगो, लाखों बार बधाई। नंद जी के आंगन में बज रही आज बधाई। सगळीकडे आनंदी आनंद झाला, किती सांगू मी कुणाला, किती आनंदी आनंद झाला, सगळीकडे आनंदी आनंद, आनंदाला पारावार नाहीला, गुढिया तोरणे करते कथा गाते गाणे, सगळीकडे आनंद झाला। एकमेकांच्या अंगावर दही फेकत होते, लोणी फेकत होते, गवळणी एकीमेकीच्या पुढं पळत होत्या कृष्णाला बघण्यासाठी। पण आता एक म्हातारी बाई होती बघा, आता एक म्हातारी बाई होती, त्या म्हाताऱ्या बाईला सुद्धा भगवंताला बघावं असं वाटलं होतं। सगळ्या आता या सुना सगळ्या पळायला लागल्या बघा भगवंताला बघण्यासाठी, पण एक म्हातारी होती, तिला दात नाही काय नाही, पांढरे केस झाले सगळे, आता खोबऱ्याची वाटी जैशी झाली हनुवटी, अशी म्हातारी झालेली। ती म्हणली मला पण कृष्णाला बघायचं, पण आता ती सुनेला म्हणली, पण सुनेनं म्हणली की बाबा तुम्ही म्हातारी माणसं आहेत, आम्ही पळत पळत जाऊ शकतो, तुम्हाला पळता येते का बरं?
म्हाताऱ्या माणसाला नाही पळता येत. म्हणून आता हे म्हातारी जी आहे, म्हातारी पण बघा भगवंताला बघण्यासाठी निघाली. मग तिने मेकअप चालू केलं बघा. म्हाताऱ्या माणसाने मेकअप केल्यावर कसं दिसेल बरं? हां, तरुण महिला मंडळीने मेकअप केलंच पाहिजेत बरं का. असं मी त्याच्या विरोधात नाही ना. तर आमचे महाराज लय बघा म्हणतात भवळ्याच का कापत्यात, भवळ्यावर काय मोहळ बसते का काय, का मोहळाच्या माश्या बसतात का काय. अरे तुला काय करायचं, तुझं वितरूप शरीर दुसऱ्याला दाखवू वाटण म्हणून दुसऱ्याला का नाव ठेवतो. म्हणून महिला मंडळीने मेकअप केलं पाहिजे, म्हाताऱ्या माणसाने नाही केलं पाहिजे. ही म्हातारी बाई मेकअप करायला लागली महाराज. तिनं मेकअप असं विद्रूप केलं, कधी मेकअप नाही केलेलं. मेकअप केलं बघा. जी काजळ असते ते लावलं ओठाला, काजळ ओठाला लावलं बघा. म्हाताऱ्या माणसा माय मावल्या हसायला लागल्या, ज्यांना दात नाही तर दिसत नाही. ओठाला काजळ लावलं बघा. आणि आता की जे ओठाला काय लावते, झंडूबाम लिपस्टिक लावते, ती लावली तिने डोळ्याला. आणि जे कानातले आहेत ते कुठं लावले असतील बरं? नाकाला. आणि इथं काय असते पुन्हा बिंदी, बिंदी तिनं कानात अडकवली बघा. असं तिनं मेकअप केलं बघा. आणि एवढी विद्रूप दिसू लागली ती भगवान श्रीकृष्णाला बघायला गेली. आता बघण्यासाठी पळत पळत गेली. पण सगळीकडे महाराज सगळेजण लोण्याचे गोळे फेकत होते एकमेकाच्या अंगावर, दह्याचे गोळे फेकत होते एकमेकाच्या अंगावर, ताक फेकत होते, डेरे फोडत होते एकमेकांच्या अंगावर, कल्लर फेकत होते. एवढा तर त्या म्हाताऱ्या माय मावल्यांचा बघा दह्या दुधात लय जीव असते. तिनं पाहिलं ते तेवढं आणि म्हणायला लागली माय किती नाचुडा केला येईन. तिनं माय म्हणलं तेवढ्यात एका गोपाळानं असा दह्याचा गोळा घेतला आणि तसा चेन्नई एक्सप्रेस फेकला महाराज. तो आत गेला, बाहेर नाही आला. विठाला 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 विठाला. सगळीकडे आनंदी आनंद. आता भगवान श्रीकृष्ण वाढायला लागले. वाढत असताना अनेक प्रकारच्या लीला करायला लागले, चोऱ्या करायला लागले बघा. चोरी करतात भगवान परमात्मा, पण चित्ताची चोरी करतात. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. गोकुळातलं कोणत्या घरातलं चित्त चोरणार आहेत? पाहुणी एकांताचे घर पाहुणी. आता बघा, पाहुणी एकांताचे घर नवविधा नवनीताचे. असे ज्या घरी भक्ती ज्ञान वैराग्य नव भक्तीचे जे रस आहेत त्या ठिकाणी भगवान परमात्मा चोरी करतात. ते चित्ताची चोरी करतात. पण गोकुळामध्ये लोण्याचं वर्णन केले. हे लोणी सुद्धा आपल्या चित्तासारखंच आहे. म्हणून या चित्ताची चोरी करत असतो भगवान परमात्मा. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, तेने वेदिले मना, तेने वेदिले मना. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. त्या भगवंताला बघितलं की मन माणसाचं चित्त चोरून जातो. म्हणून आता सगळीकडे चोऱ्या करायला लागले. चोऱ्या का करायला लागले? कारण ज्यावेळेस गोपाळ बघितले त्यांनी वृंदावनला. आता कृष्ण मोठे झाले बरं का, लगेच हे कीर्तनात लगेच मोठे होत असते. ते मोठे झाले ना. आता म्हणले बाबा गोपाळा तुम्ही तर असे दिसायला लागले. बाय माझ्या पिंट्याचे ग हात जशी कांद्याचे ग पात, बाय माझ्या पिंट्याच्या ग मांड्या जशा खडूच्या ग कांड्या. अरे म्हणले तुम्ही ताक पेऊ पेऊ निश्चय तुमच्या ढेऱ्यात मोठे झालेत आणि हातपाय बारीक झाले. ते म्हणले काय करावं, आपले दही दूध सगळं म्हणे मथुरेला जातं. मथुरेला जातं, काय काळजी करू ना, आजपासून आपण चोरी चालू करायची. दही दूध तूप चोरायचं. पण त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? याल तरी यार लागे, याल तरी यार लागे, याल तरी यार लागे, याल तरी यार लागे. याद तरी याद लागे, वासुपरासुपरी याद लागे. याद तरी याद लागे, याद तरी याद तरी यार लागे, याल तरी यार लागे, लागे लागे याल तरी यार लागे, याल तरी यार लागे. याद तरी याद लागे, याद तरी याद लागे.
देतो पोट भरी आज देतो सोपान महाराज वा आज देतो पोट भरी 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 आज देतो पोट मन तरी यार लागे होगे माझ्या मागे मागे होगे माझ्या मागे मागे होगे माझ्या मागे मागे तरी यारे लागे अवघे माझ्या मागे होगे माझ्या मागे मागे होगे माझ्या मागे मागे मग मागे मागे मग मागे हो वा टाळी वाजवा एकदा याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे तुम्हाला आज चोरी करायची तुम्हाला दही दूध तूप लोणी खायचंय ना पण त्याच्यासाठी मी काही तुम्हाला नियम सांगतो त्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगाच्या प्रथम चरणात सांगितलं की याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे ज्याला वाटत असेल दही दूध तूप लोणी खावंसं वाटत असेल त्याने माझ्या पाठीमागे यायचं आणि ज्याला यायचं नाही त्याने यायचं नाही बघा सप्ताहामध्ये सुद्धा लोक म्हणतात बघा आम्हाला सप्ताह करायचंय बघा कोणाला यायचं या नाहीत ना काही पण आम्ही सप्ताह करणारच तसंच आज भगवान परमात्मा म्हणतात की बाबा आज मी तुम्हाला दही दूध तूप लोणी देणार आहे पण तुम्हाला माझ्या मागे यावं लागणार आहे का मागे यावं लागणार आहे कारण माणसाने देवाच्या समोर समोर चाललं नाही पाहिजे आपला चालक व्यवस्थित असला की गाडी व्यवस्थित पोहोचत असते बघा आपल्या गाडीचा ड्रायव्हर व्यवस्थित असला तर गाडी व्यवस्थित पोहोचत असते जर आपण आता सगळेजण हिंगणीचे सगळेजण मंडळी आपण आळंदीच्या यात्रेला चाललोय बघा आणि मोठ्या गाडीमध्ये बसलोय तर ड्रायव्हर जर पेल्याला असल्यावर मग चालक व्यवस्थित असला की आपला प्रवास व्यवस्थित होणार आहे म्हणून बघा माणसाचा चालक व्यवस्थित असला पाहिजे बघा म्हणून अर्जुनाचा रथी होय हा सारथी बघा अर्जुन होता पण अर्जुनाचा रथ चालवण्यासाठी भगवान श्रीकृष्ण होते म्हणून या पांडवाचा विजय झाला बघा म्हणून आपला सुद्धा हा रथ चालवण्यासाठी भगवान श्रीकृष्ण असला पाहिजे आपला हा रथ चालवण्यासाठी भगवान श्रीकृष्ण असला पाहिजे मग ड्रायव्हर कुठं वाचतो बरं ड्रायव्हर कुठं असतो पाठीमाग समोर त्याच्या हातात स्टेरिंग आणि गिअर असतो त्यानं कुणीकडे नेलं जिकडे फिरवले तिकडे ती गाडी पळणार आहे म्हणून भगवान श्रीकृष्ण आपल्या रथाचा सारथी बनवा म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतायत याल तरी यारे लागे पण अवघे माझ्या मागे मागे मी गाडी चालवत आहे तुम्ही माझ्या मागच्या टालीमध्ये बस मी जिथं नेईल तिथं तुम्हाला यायचं आहे पण ज्या ठिकाणावर गेल्याच्या नंतर तिथं गेल्याच्या नंतर ते म्हणले बाबा आम्ही येतो पण आम्हाला काय मिळेल आजी देतो आजी देतो आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी आजी देतो वा वा आजी देतो आजी देतो आजी देतो म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल
भरी पुरे मना भरी आजी देतो आजी देतो आजी देतो पोटभरी आजी देतो पोटभरी आजी देतो पोट भरी पुरे भिकाजी महाराजांसाठी एकदा टाळी वाजवा. आजी देतो आजी देतो पोट भरी. आज पोट भर देणार. माझ्या पाठीमागे तुम्ही आले ना, आज तुम्हाला मी पोट भर देणार. काय देणार? आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोरी. तुम्ही नाही म्हणता तोपर्यंत तुम्हाला देणार, पण आता नाही म्हणता तोपर्यंत देणार म्हणल्यावर आता सगळेला लालसा मिळाली बघा. आता मिळाले ना, आपल्याला पोटभर खायला मिळाले. जे आपल्याला मिळत नव्हतं ते मिळायला लागले आपल्याला. मग आता एकमेकांसोबत बडबड करायला लागले बरं का. एकमेकांसोबत एवढे बडबड करायला लागले आणि मागूनच एकमेकांसोबत खोड्या करायला. कोणी चिमट्या घेते, कोणी कोणाला एकमेकाला असं शिव्यात देते, कोणी कोणाला काही बोलते, तर नुसते बडबड करायला लागतात बघा. मग या परमार्थामध्ये महाराज हळूहळू ढाळे ढाळे हळूहळू चला हळूहळू चला हळूहळू चला हळूहळू चला हळूहळू चला हळूहळू चला टाळी वाजवायला. हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला. कोणी कोणाशी बोल नका, कारण या परमार्थामध्ये राहत असताना हळूहळू ढाळे ढाळे केतुले निमे एके वेळेत. ज्ञानोबा सांगतात की हळूहळू तुम्ही परमार्थ करा, तेव्हा तुम्हाला भगवान परमात्मा प्राप्त होणार आहे. बघा जगद्गुरु तुकोबारांना किती जन्म घ्यावे लागले, तेव्हा भगवान स्वतः गरुड घेऊन त्यांना नेण्यासाठी येतात. म्हणून असे कितीतरी जन्म घालावे लागणार आहेत, तेव्हा आपल्याला भगवान प्राप्त होणार आहे. म्हणून परत म्हणतात की बाबा तुम्हाला पाठीमागे यायचंय, पण तुमच्याकडचा जो मीपणा आहे, जो अहंकार आहे, त्याला सांडून टाका. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. विठोबा रखुमाई चोऱ्या करायला लागले. सगळा गोपाळांचा एक मेळावा केला आणि आता चोऱ्या करायला लागले. पण चोऱ्या करत असताना आता एवढ्या चोऱ्या केल्या की आता गवळणी सुद्धा आता कंटाळल्यात त्या चोऱ्यांना. एवढ्या चोऱ्या की त्या चोऱ्यांना आता सीमाच राहिली नाही. म्हणून काही गवळणी तर आता गोकुळ सोडून जाऊ लागले. काही गवळणी गोकुळ सोडून जाऊ लागले आणि काही गवळणी रोज यशोदेपाशी गाराणी घेऊन जाऊ लागल्या. यशोदे ग तुला येईन राग, तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग ग, तुझ्या कानाला काहीतरी सांग ग. यशोदे ग तुला येईन राग. अनेक प्रकारच्या चोऱ्या करायला लागल्या. यशोदे माते आता कंटाळली आणि म्हणले आता तू गायी घेऊन कुठं जा, गायी चारायला जा. गोधने चारावया जातो शारंग पाणी. आणि आता गाडी स्टॉपवर पोहोचायला आलेली आहे. आता
त्याच्यामुळं खांद्यावरी कामडी हातामध्ये काठी चारी तसे धेनू सावळा जगजेठी। आता त्या गायी चारत असताना अनेक प्रकारचे खेळ खेळतात। अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू खेळ इठू दांडू आता खेळ इठू दांडू। खेळ भवराग बाई भवरा या राधिकेचा नवराग या राधिकेचा नवरा 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 खेळ भवराग बाई भवरा। म्हणून हा सगळे खेळ खेळले आता खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख। अरे म्हणले आता खेळून खेळून थकलो आता गाई वळून थकलो आता आम्ही कीर्तन ऐकून थकलो तू तुझं उरक बस झालं म्हणे आता तुझं। पण महाराज मला एक सांगा तुम्हाला कीर्तन समजले ना कीर्तन समजले का नाही बरं परमार्थ खरा का संसार खरा परमार्थ खरा का संसार खरा परमार्थ खरा बरं का। बरं आता तुमच्या गळ्यातले सोने खरे आहेत का ही माझ्या गळ्यातली माळ खरी आहे माळ। आता तुमच्याकडचं सोनं इकडं आणावर सगळं पटापटा असं नाही म्हणतात बघा नुसतं वर्णन करतात। कोण म्हणलं इकडे वर्णन नाही वरण करतात आणि स्वतःच खातात विठाला 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 झाला बघा। ही भूमी म्हणजे काय महाराज एक भूमी म्हणजे एक जमिनीचा तुकडा नाही महाराज। आता हे बघा मी तुम्हाला सांगणार आहे शेवटी आता मला थोडेसे भगवान बाबा सांगायचे। ही भूमी म्हणजे एक जमिनीचा तुकडा नाही ये भूमी एक जमीन का टुकड़ा नहीं है। इसके पैर कन्याकुमारी है इसके पैर कन्याकुमारी है और इसका सिर कश्मीर है। ये देश भूमि का टुकड़ा नहीं है इस भूमि का कंकर कंकर हमारे लिए शंकर है और इस भूमि का बूंद बूंद हमारे लिए गंगा जल है। और जिएंगे इस तो भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए और जब हम मर जाएंगे और हमारी अस्थियां बहती हुई नदी में जाएगी उसको कोई कान लगाकर सुनेगा तो उसमें से एक ही आवाज आएगी भारत माता की भारत माता की जय जवान जय जवान। बघा या सीमेवर लढणारा जवान बघा मरते वेळेस पण भारत माता की जय म्हणतो आणि मरतो बघा। याच देशामध्ये सीतेचा राम जन्माला आला याच देशामध्ये राधेचा श्याम जन्माला आला याच देशामध्ये जिजाऊचा शिवबा प्रगट झाला याच देशामध्ये वारकऱ्यांचा विठोबा प्रगट झाला। हा देश म्हणजे कृषी प्रधान देश आहे हा देश म्हणजे शेती प्रधान देश आहे हा देश म्हणजे सोन्याची खाण आहे। याच देशामध्ये सूरवीर महावीर संत महात्मे जन्माला आले हा देश म्हणजे सोन्याची खाण आहे आणि प्रत्येकाने म्हणलं पाहिजे मी या देशामध्ये जन्माला आलो मी भाग्यवान आहे। हा देशात जन्माला आलो ना आपण खरंच भाग्यवान समजलं पाहिजे। या देशामध्ये बघा हा देश दोन व्यक्तीमुळे चालू आहे एक संत आणि एक भगवंत। संतांकडे शास्त्र आहे आणि भगवंताकडे शस्त्र आहे। संतांकडे शास्त्र आहे आणि भगवंताकडे शस्त्र आहे। शस्त्र म्हणजे कोण आहेत ही शस्त्र घेऊन उभे कोण आहेत जवान आहेत ते जवान म्हणजे या आपले भगवंतच आहेत बरं का शस्त्र घेऊन उभे आहेत आणि भगवान बाबा शास्त्र घेऊन उभे आहेत भगवान बाबा शास्त्र घेऊन उभे आहेत बघा। या भगवान बाबामुळे आपल्याला जीवन जगायचं कळालं बघा। आपल्या वंजारी समाजाची जाणीव सगळ्याला कळाली। हा वंजारी समाज आहे कोण कुठून आला काय आला या वंजारी समाजाचा इतिहास काय आहे हा खऱ्या अर्थाने भगवान बाबापासून आपला प्रचार झाला बघा। भगवान बाबाचा असे विचार होते की मुलगी शिकली पाहिजेत मुलगा शिकला पाहिजे आदेश शेती विका रान विका पण मुलांना शिकवा। पण हल्ली असं झाले मुलांना आपण शेतीबाडी सगळं विकून शिकायला लागलोय पण एवढं शिकवायला लागलोय की शिकल्याच्या नंतर तीच मुलं आपल्याला विसरायला लागलीत। नीट ऐका तीच मुलं आपल्याला विसरायला लागलीत म्हणून मुलांना शिकवा बाबांचे शब्द लक्षात ठेवा पण एवढं सुद्धा शिकू नका की जेणेकरून तुम्हाला वेड्यात काढतील। तुम्हाला वेड्यात नाही काढलं पाहिजे तेवढंच शिकवा नाहीतर आपण एवढं कमवतो शिकवतो आणि शेवटी ते आपल्यापासून दूर जातात बघ। पण शिकल्याच्या नंतर सुद्धा आपल्या आई वडिलांच्या अंतकरणात जेवढं प्रेम त्याच्याविषयी होतं
तसंच अगदी मुलाचं सुद्धा त्याच्या आई वडिलावरती प्रेम निष्ठा असलीच पाहिजे शेवटपर्यंत. म्हणून आपल्याच गावातली एक मुलगी आहे बघा, डॉक्टर झाली. आपल्याच गावातली एक मुलगी आहे बघा, डॉक्टर झाली. आपले दत्ता मामा बघा घुगे, त्यांची मुलगी डॉक्टर आहे. त्यांचे मिस्टर पण डॉक्टर आहेत. त्यांचा जिंतूरला दवाखाना आहे बघा. त्यांनी त्यांच्या मुलीला शिकवलं बघा. त्यांनी बघा, आपण किती जरी शिकवलं, मुलं हुशार असली पाहिजेत बघा. मुलं जर हुशार असली तरच ते कुठतरी ध्येय गाठत असतात. नाहीत मुलंच येडे असले, पागल असले तर काय शिकणार आहेत. म्हणून माणसाची बुद्धी तेवढी असली पाहिजे, बुद्धी कौशल्य तेवढं असलं पाहिजे. नंतर काय काय लोक पोरांना एवढं शिकवतात पण एवढा पैसा खर्च करतात, पण ते पैसा खर्च केल्याच्या नंतर त्या पैशाचा काही फायदा होत नाही. शिकतात आणि परत घरी येतात. घरी आल्याच्या नंतर शेतात काम जमत नाही. मग भांडणं व्हायला लागतात. म्हणून कंटाळतं, घरी डिप्रेशनमध्ये येतं. कधी डिप्रेशनमध्ये एवढं येतं आणि स्वतःचा आत्मत्याग करून टाकतात. म्हणून मुलांनो, माझ्या मायमावल्यांनो, पोरांना शिकवा बघा भरपूर. बघा, आपण लहानपणापासून पोराला बाहेर ठेवतो बघा. बाहेर ठेवल्याच्या नंतर आपण त्याला शिकवतो. त्याला उन्हाची माहिती नसती, शेताची माहिती नसती. मग तो शिकला नाही, त्याला नोकरी नाही लागली, त्याला जॉब नाही लागला, तर तो शेतात कसा काम करेल. त्याला उन्हाची माहितीच नाही, शेताची माहितीच नाही, कसा काम करेल. खरंच तुम्हाला वाटत असेल ना आपला मुलगा शिकावा, मोठा व्हावा, तर त्याला आपल्या जवळ ठेवून मोठं बनवा ना. शेतातलं पण काम थोडंसं शिकवा. आणि जर तुम्ही बाहेरच ठेवला असेल ना, तर शेतातलं काम त्याला येणार नाही मायमावल्यानं. म्हणून आता मुलं बघा डिप्रेशनमध्ये जातात आणि आत्महत्या करतात. म्हणून मुलांना मी अगोदर पण सांगितलं, दारू पिऊ नका, मदिरा पिऊ नका. बघा, हे आपण कधी माणसाचं मरण कधी येईल चालून कळणार नाही. आत्ता आमच्या साळण्यामध्ये एक मुलगा बघा वारला. त्याच्या दोन्हीसुद्धा कालच वारला बघा. दोन्हीसुद्धा किडन्या फेल झाल्या होत्या. म्हणून स्वतःच्या बापाने स्वतःची किडनी त्या मुलाला दिली बघा. स्वतःच्या बापाने स्वतःच्या मुलाला किडनी दिली. एक मुलगा आहे आणि एक आई आहे बघा. मुलगा आईला विचारला, अगं आई, तू माझ्यासाठी काय करू शकते बरं. पण आई म्हणली, ते झालं, मी तुझ्यासाठी भरपूर केले, पण तू माझ्यासाठी काय करू शकतो सांग. मुलगा म्हणला, अगं आई, तुझ्यासाठी काय पण करू शकतो. पण आई म्हणली, एक सांग मला, मी जर आंधळी झाले, माझे जर डोळे गेले तर काय करशील. ते म्हणला, मी मोठमोठ्या दवाखान्यामध्ये जाईल, मी अमेरिकेला जाईल, मी फ्रान्सला जाईल, इंग्लंडला जाईल, मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाईल आणि तुझ्या डोळ्याचा विलाज करेल, पण तुला आंधळ ठेवणार नाही. पण पोरग विचारायला लागला, अगं आई, मी तुला सांगितलं मी मोठ्या डॉक्टरला कडे नेईल तुला आणि तुझे डोळे व्यवस्थित करेल, पण तू माझ्यासाठी काय करणार. मी जर आंधळा झालो तर माझ्यासाठी काय करणार तू. आई म्हणली बघा, आई म्हणली, मी कोणत्या दवाखान्यात नेणार नाही, कोणत्या डॉक्टरकडे नेणार नाही. जो कोणी माझ्याजवळ माणूस असेल त्याला सांगेल की माझा राजा आंधळा झालाय, माझा डोळा काढा आणि माझ्या राजाला बसवा. म्हणून आईचं प्रेम, वडिलांचं प्रेम खूप असतं बघा. त्यांना शिकवा, खूप मोठं बनवा, पण एवढं पण मोठं बोलू नका की तुम्हाला मूर्खात काढतील, वेड्यात काढतील. म्हणून भगवान बाबा बघा, शिका आणि संघटित व्हा, त्यांचा शब्द आहे बघा. शिकायला लाजू नको ग, वेड्यावानी वागू नको ग, आडानी राहून बाई ग, वाटोळ करू नको. वाटोळ करू नका, सुशिक्षित व्हा आणि शिका आणि खूप मोठे व्हा, पण आई वडिलांना कधी विसरू नका. म्हणून त्यांच्या मुलीचं सुद्धा त्यांच्यावर खूप प्रेम आहे. आत्ताच त्यांचा माझा कॉन्टॅक्ट झाला. त्यामुळे आमच्या बाबांचा स्वभाव आम्हाला खूप मोठं केलं, काबाड कष्टातून आम्हाला खूप मोठं केलं. त्यांच्या ध्येयामुळेच आम्ही आज पर्वतावर पोहोचलो आहोत, सीमेवरती पोहोचलो आहे. आमचं जे ध्येय आहे ते आम्ही त्या ध्येयापर्यंत पोहोचलो आहोत. म्हणून शिकलं पाहिजेत. भगवान बाबाचे हे उपकार आहेत आपल्यावरती, एवढे उपकार आहेत. भगवान बाबा कोण आहेत. भगवान बाबाचं चरित्र आपण ऐकत असो. तुम्हाला सगळं चरित्र ऐकायचं ना, सुदाम महाराज पानेगावकर यांचं यूट्यूबला नाव टाकलं की तुम्हाला अख्खच्या अख्खं चरित्र येतं बघा. अख्खं भगवान बाबाचं चरित्र आहे. म्हणून भगवान बाबाचे फार उपकार आहेत आपल्या समाजावरती. कारण ये धरती यहाँ ऋषि मुनि जपते हरि नाम की माला, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा.
ये धरती जो या ऋषि मुनि जपते हरि नाम की माला। हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम। यहाँ हर बालक एक मोहन है और राधा एक बाला, और राधा एक बाला। जहाँ बंसी बजाए आए मोहन लेके शाम सवेरा। ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। याच देशामध्ये बघा सूरवीर महावीर जन्माला आले, भगवान बाबासारखे संत जन्माला आले। मी काय आता जास्त लांबत नाही, काळजी करू नका तुम्ही। भगवान बाबा येथे जन्माला आले। भगवान बाबाचं आता काय चरित्र सांगत बसत नाही, पण ज्यावेळेस भगवान बाबा अंतिम श्वास घेतात ना, त्यावेळेस त्यांच्यासोबत एक नाना नावाचा व्यक्ती होता। त्यांना म्हणतात, हे नाना, माझा शेवटचा श्वास चालू आहे, तू ज्ञानेश्वरी वाच। ज्ञानेश्वरी वाचत ऐकत ऐकत भगवान बाबाने आपला देह सोडला। बाबांनी घेतली समाधी आम्हा टाकिले बने। बाबांनी घेतली समाधी आम्हा टाकिले बने। अहो बाबा गेले, सगळीकडे वार्ता पसरली, बाबा गेले बाबा गेले बाबा गेले। सगळीकडे बघा लोकांना धरणीमाय जागा दे। ज्यावेळेस बघा स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब गेले बघा, सगळा भारत, सगळा महाराष्ट्र रडत होता, सगळा महाराष्ट्र रडत होता। असा एक व्यक्ती नव्हता की मुंडे साहेब जात असताना रडला नाही। तसंच अगदी महाराज आपले भगवान बाबा जात असताना सगळा समाज रडू लागला। बाबा गेले अमर झाले महाराज। बाबांनी समाधी घेतली, बाबा गेले, आपल्यातून बाबा नाहीसे झाले। बघा जे माणसं महाराज, कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐशी करणे करे चलो की जग रोए हम हसे। माणसाने जीवनामध्ये असं जगलं पाहिजे। जीवन मिलना ये तो भाग्य की बात है, मृत्यु होना ये समय की बात है, लेकिन मृत्यु होने के बाद लोगों के दिल में जीवित रहना ये तो हमारे किए हुए कर्मों की बात है। म्हणून कर्म चांगलं असलं पाहिजे। कर्म माझ्या गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी केलं बघा, कर्म माझ्या भगवान बाबांनी केलं, कर्म बघा प्रत्येक देशावरच्या सीमेवरच्या लढणाऱ्या जवानांनी केले। शेवटी आता झालं माझं कीर्तन बघा, शेवट एक देशासाठी आपण एवढा जो सीमेवर रडतोय ना जवान, त्यासाठी आपण एक थोडंसं गीत म्हणणार आहे। ए मेरे वतन के लोगों, ये खूब लगाओ नारा, ये शुभ दिन है लहराओ तिरंगा प्यारा। पर मत भूलो सीमा पर वीरों ने प्राण गवाए, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो। दे दिया है जान देंगे ऐ वतन तेरे लिए, दे दिया है जान देंगे ऐ वतन तेरे लिए। हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान देंगे ऐ वतन तेरे लिए।
बरं बरं होईल होईल मग होईल. म्हणून इतक्या दिवस आपल्याला सगळ्यांना बघा बनाएंगे मंदिर म्हणावंसं लागत होतं. झालं माझं कीर्तन बघा. सगळे गोपाळ आता एका ठिकाणी आलेत, काला एका ठिकाणी करतात. माझी आईशी पाहे नाहीतरी घरात आपण आपल्यास माझी आहे तशी आणा. कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हा शिकाले दिली वांगुली. बघा देव भगवंताचं शरीर आहे तसं आपल्याला देणार आहे का? म्हणून म्हणतात माझी आहे, माझं जसं आहे, माझी जशी शिदोरी आहे ही शिदोरी, जशी शिदोरी आहे तुम्ही तशीच आणा. पण आता सगळेजण काला खाल्ल्याच्या नंतर सुद्धा आता भगवंताचं जे स्वरूप आहे ते त्यांना प्राप्त होतं. राम म्हणता रामाची होई जेन पदी वैशोनी पदवी घ्यायची. म्हणून काला प्राप्त झाल्याच्या नंतर भगवत स्वरूप होऊन जातो आपण. सगळ्यांना काला मिळाला, सगळ्यांनी गायी एकत्र आणल्या, काला केला आणि काल्याचा प्रसाद सेवन केला. पण आत्ता बघा आतापर्यंत आपल्याला बनाएंगे मंदिर असं म्हणावं लागत होतं. बनाएंगे मंदिर आपल्याला म्हणायची गरज नाही. तत्पूर्वी एक छोटंसं भजन. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है. अवधपुरी का दाम बन गया है मंदिर, या है मंदिर. हो बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. कसम तुम्हारी प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है. अवधपुरी का दाम बन गया है मंदिर, बन गया है. सगळ्यांनी बघा हात वर करायचे. झालं सर्वांनी आनंद घ्यायचा आहे. सगळ्यांनी आनंद घ्यायचा. हे हात वर टाकायचे. आलो शरण तुला भगवंता घेई, खुशीत तुझ्या रे भगवंता घेई, खुशीत तुझ्या रे भगवंता. हो सपना हे हात का वर घ्यायला लावले बघा मी का? हे भगवंता मी तुला शरण आलो. या भवसागरातून मला तरुण ने, मला तरुणी या भवसागरामध्ये बुडायला लागलोय. या बुडायला लागल्याच्या नंतर भगवंताचा धावा करायचा असतो. म्हणून तर अशा हात वर करून भगवंताचा धावा करायचा असतो. सगळ्यांनी अशा हात वर केले असं आशे करायचे बघा. असे सगळ्यांनी इकडे बघा. सगळे असे 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 बघा. सपना पूरा करके रहेंगे हमने वन में ताना. देखना है ज़माना, हम तेरे दीवाने आए जलवन पर बिजली लगाएंगे. बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. अवधपुरी का प्राण से प्यारा है, अवधपुरी का बन गया है मंदिर, बनाएंगे सगळ्यांना बघा तुमच्या मालकाची शपथ आहे बघा. सगळ्यांनी टाळे वाजवायचे सगळ्यांनी. आणि तुम्हाला तुमच्या मालकीची शपथ आहे बघा. सगळ्यांनी टाळे वाजवायचे. इकडे आणि ज्यांचं लग्न झालं नाही होणाऱ्या बायकोची शपथ बघा. सगळ्यांनी इकडे ज्यांचे लग्न राहिले एक सपना पूरा करके रहेंगे हमने मन में ताना. हर हद को हम पार करेंगे, देखेगा ये जमाना. हम तेरे दीवाने आएंगे, मीटिंग लगाएंगे, बनाएंगे मंदिर, बनाया है मंदिर. अवधपुरी का दाम अवधपुरी का नाम बनाएंगे मंदिर, बनाएंगे भारत माता की, भारत माता की जय श्रीराम, जय जय श्रीराम. घेतले का हात खाली? राहू द्या राहू द्या आता राहू द्या. बाबा बाबा मी बघा खूप दिवसापूर्वी 13 वर्षापूर्वी आलतो इथे. हे आजी मला शेतात घेऊन जायचे रोज 7 दिवस. बघा मी लहान होतो आपलं लय माय माऊली जीव लावायची बघा. आता त्यांच्या चेहऱ्यावरून मला 13 वर्षाची बघा आजी माझ्या अजून ध्यानात आहे. लहान असताना आलो होतो म्हणून सगळेच गावकरी मंडळींचे मानाल तेवढे आभार.
साऊंड सिस्टीमवाले दादा, जितेश मंडप हिंगणीचेच आहेत का, त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. शेवटला आपल्याला पाहिजे तसा आनंद मिळालेला आहे. आणि आमचे देवानंद दादा, बेकाजे दादा, दादाराव महाराज, इकडं कुठे महाराज, इकडं आमचे ज्यांनी अगोदर पकवाज वाजवला ते कार्तिक महाराज, ते पण इथे उपस्थित आहेत. ज्यांची शूटिंगसाठी चॅनल आहे, चॅनलचे मालक बघा, ते आज इथे उपस्थित आहेत. त्यांनी पण थोडंसं कीर्तनाची सेवा केलेली आहे, त्यांचे सुद्धा मानाल तेवढे आभार. निखिल महाराज काळे, ते निखिल महाराज काळे, ते बघा तिथं कॅमेरा करून बघा. तुम्ही ज्यांनी टाळ्या वाजवल्या सगळे जण टीव्हीत दिसणार आहेत बरं. आणि ज्यांनी एकामेकीच्या कानात बोलू लागल्या की बघा, ते पण येणार आहेत, ते पण दिसणार आहे. म्हणून बघा, ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांच्यासाठी भारी बरं का, कारण हा कॅमेरा सगळीकडे फिरवलेला आहे. आणि इकडे सगळेच आपले भजनी मंडळी, आमचे खेडचे मामा आहेत बघा, ते पण इथे उपस्थित. बबन मामा, आपले गव्हाणकर मामा, सगळेच इकडे सगळेच. आता कोणाचे मला तेवढे काय नाव माहिती नाहीत, म्हणून आता सगळ्यांचेच मानाल तेवढे आभार. इथे तुम्ही थांबलात आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सगळेजण ऐकलात. माझं जे बोलणं आहे ते आतापर्यंत तुम्ही बडबड ऐकली, खऱ्या अर्थाने तुमचे मानाल तेवढे आभार. बोलत असताना एखादा आरवाचे शब्द गेला असेल, एखादा वाईट शब्द गेला असेल, हे माझ्या वाणीचे दोष समजा. एखादं काही वाईट बोललो असेल तर खरंच माफ करा, खरंच माफ करा. आणि माफ करायचं नसलं तर सुद्धा करू नका. पण केले तुम्ही माफ, मला समजले. आणि मी काय तेवढं काय वाव बोललो पण नाही आहे. म्हणून आपले सचिन दादा ते पण इथे उपस्थित आहेत, त्यांच्यामुळे इथे येण्याचा योग आला. आमचे माजी सरपंच दत्तरावजी मामा ते पण इथे उपस्थित आहेत. आजी सरपंच कोणते आहेत बाबा, मलाच नाही. अरे बापरे, हेच इथे आहेत काय नाव? श्रीकांत भाऊ गुगे, जे आता सध्या सरपंच आहेत, ते सुद्धा इथे उपस्थित आहेत. सगळेच बघा, गावकरी मंडळी इथे उपस्थित आहेत, तरुण मंडळी इथे उपस्थित आहेत. तिकडे काय उपस्थित आहेत बघा. काय लोक कसे असतात बघा. एक जणांनी डुक्कर सोडलं बुंदीवर डुक्कर सोडल्याच्या नंतर त्यानं बुंदी खावं ना, त्यानं नुसता वाज घेतला ना, असं पळालं. तसे माणसं पण काय असतात महाराज, नेमके मनपाशी येतात, नेमकं बुंदीचा वाज घेतात आणि हू पळतात, त्यांना हुंगे माणसं म्हणायचं बघा. असे पण माणसं आलेले आहेत, त्यांना सुद्धा मानाल तेवढे आभार. आणि आता झाली आपली सेवा. आता काही शेवटचे जे अभंग असतील, जे सूचना असतील ते बोलतील. आणि कंठी धैर्यला कृष्णमणी, आपल्याच गावातला एक वैभव बघा, नवीन आता